तुम्हाला नीटमध्ये कितीही कमी मार्क्स असले, फक्त क्वालिफाईंग मार्क्स जरी असले, तरी तुम्ही महाराष्ट्रात MBBS करू शकता. महाराष्ट्रातल्या 14 डीम्ड मेडिकल कॉलेजेसमध्ये तब्बल 15% जागा तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. हे तुम्हाला माहिती आहे का? NRI सीट्स सेमी गव्हर्नमेंट, प्रायव्हेट किंवा डीम्ड मेडिकल कॉलेजेसमध्ये आहेत का? आणि त्या तुम्हाला कशा मिळू शकतात? हे आज आपण बघणार आहोत. फक्त त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघावा लागेल, म्हणजे या संबंधित संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल. आणि व्हिडिओच्या संदर्भात कसलाही प्रश्न असेल तर तो तुम्ही कॉमेंट्समध्ये लिहा, म्हणजे आम्हाला त्याचे उत्तर देता येईल. आमचा नंबर देखील स्क्रीनवर दिलेला आहे. NRI सीट्स महाराष्ट्रात आहेत आणि इतर राज्यांमध्ये सुद्धा आहेत. गव्हर्नमेंट कॉलेजेसमधल्या MBBSच्या NRI कोट्याबद्दल आपण मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो. सेमी गव्हर्नमेंट, प्रायव्हेट आणि डीम्डमध्ये तुम्हाला कशा प्रकारे NRI कोट्यामध्ये MBBS मिळू शकतं ते आज आपण बघणार आहोत. NRI सीट्स करता सर्वात प्रसिद्ध राज्य आहेत कर्नाटक, राजस्थान, तेलंगणा, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश. इथल्या प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्ये मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातले विद्यार्थी NRI कोट्यामध्ये ऍडमिशन घेतात. MS रामय्या, वैदेही, कॅम्पेगौडा या कर्नाटकाच्या टॉपमोस्ट प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये सुद्धा NRI सीट्स आहेत आणि महाराष्ट्रातले विद्यार्थी तिथे मोठ्या प्रमाणात शिकतात. परंतु सर्वात मोठ्या प्रमाणात NRI सीट्स उपलब्ध आहेत त्या डीम्ड मेडिकल कॉलेजेसमध्ये. प्रत्येक डीम्ड मेडिकल कॉलेजच्या टोटल MBBS सीट्स पैकी 15% सीट्स NRI कोट्याच्या असतात. महाराष्ट्रात 14 डीम्ड मेडिकल कॉलेजेस आहेत आणि त्या सर्वांमध्ये MBBS सीट्सच्या 15% कोटा हा NRI कोटा आहे. डीम्ड कॉलेजेसच्या सर्व सीट्स ऑल इंडिया काउन्सिलिंग मधून भरल्या जातात. हे काउन्सिलिंग MCC म्हणजे मेडिकल काउन्सिलिंग कमिटी कंडक्ट करते. तसेच स्टेट्स काउन्सिलिंग मध्ये प्रायव्हेट किंवा ज्यांना आपण सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस म्हणतो, त्या मेडिकल कॉलेजेसमध्ये एकूण MBBS सीट्सच्या 15% सीट्स या इन्स्टिट्यूशनल कोटा म्हणजे IQ कोट्याच्या अंतर्गत येतात. IQ कोट्यामध्ये पुन्हा 2 प्रकार आहेत, मॅनेजमेंट कोटा आणि NRI कोटा. म्हणजे या 15% IQ कोट्यापैकी 60% मॅनेजमेंट कोटा असतो आणि उरलेला 5 ते 7.5% NRI कोटा असतो. हे अगदी क्लिअर वाटत असलं तरी प्रत्यक्षात प्रॅक्टिसमध्ये हे बायफर्केशन धूसर असतं. कारण स्टेट CET सेल जेव्हा राऊंड्स होतात त्याचे, तेव्हा ते स्टुडंट्स ज्यांची आर्थिक क्षमता नसते पण नीटमध्ये बऱ्यापैकी मार्क्स असतात, ते या सीट्स राऊंड 1, 2 आणि कधी कधी 3 मध्ये सुद्धा घेतात आणि सोडून देतात. कारण फी भरण्याकरता त्यांच्याकडे तेवढे पैसे नसतात, परंतु भेटताय म्हणून घेऊन ठेवतात. राऊंड 1ला तसाही फ्री एक्झिट असतो आणि नंतरच्या राऊंड्समध्ये फ्री एक्झिट नसला तरी डिपॉझिट इतकं जास्त नसतं, त्यामुळे स्टुडंट घेतात आणि सोडून देतात. NRI कोट्याची ऑफिशियल फी ही 40 ते 60 लाख रुपये वर्षाला आहे. इतकी फी वर्षाला देणं तेही व्हाईटमध्ये जवळपास कोणालाच शक्य नसतं. अधिकृत फी आणि प्रत्यक्ष खर्च यामध्ये जी तफावत असते त्याबद्दल कोणीच उघडपणे बोलत नाही. पण आज आपण त्या इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड मधल्या वास्तवाबद्दल बोलणार आहोत. त्यामुळे इथे डोनेशन हा प्रकार उद्भवतो. एक आणखी महत्वाचा भाग याच्यात असा की जर या NRI सीट्स भरल्या गेल्या नाहीत तर त्या मॅनेजमेंट कोट्यामध्ये समाविष्ट होतात. म्हणजे NRI सीट्स व्हॅकंट राहिल्या तर ऑल इंडिया काउन्सिलिंगच्या किंवा राज्याच्या काउन्सिलिंगमध्ये त्या 3ऱ्या राऊंडमध्ये मॅनेजमेंट कोट्यामध्ये रूपांतरित केल्या जातं. महाराष्ट्रात CET सेलच्या स्ट्रे वॅकन्सी राऊंड नंतर काय होतं ते बघण्याआधी मला सांगा की तुम्ही व्हिडिओला लाईक केला आहे का, आणि जर केलं नसेल तर लगेच करा, म्हणजे असे माहितीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत आम्ही जास्तीत जास्त पोहोचू शकू. महाराष्ट्रात CET सेलच्या स्ट्रे वॅकन्सी राऊंड नंतर उरलेल्या सीट्स करता इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड होतो. म्हणजे काय, तर सीट्स ऑनलाईन सेंट्रल काउन्सिलिंगद्वारे न भरता त्या कॉलेजनी त्यांच्या स्तरावर ऑफलाईन पद्धतीने त्या सीट्स भराव्या. हे करण्याचे अनेक नियम आहेत, त्या नियमानुसार या सीट्स भरल्या गेल्या पाहिजे. पण हे उघडगुपित आहे की एकदा प्रवेश प्रक्रिया कॉलेजच्या हाती गेली की तिथे वेगळेच नियम चालतात. आता या सर्व गदारोळात विद्यार्थ्याला MBBS सीट मिळवून देणं हे आपलं उद्दिष्ट असतं. NRI कोट्याचं वैशिष्ट्य असं आहे की फी जास्त आहे पण कॉम्पिटिशन कमी आहे. त्यामुळे ही संधी जर साधायची असेल तर NRI कोट्याचे नियम काय आहेत आणि त्याकरता कोणती कागदपत्र लागतात ते तुम्हाला समजून घ्यावं लागेल, आणि हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. या संदर्भात कुठलीही मदत लागली तर आम्हाला संपर्क करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे MBBS ऍडमिशन विषयी कुठलीच माहिती तुमची मिस होणार नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.